आता ऑपरेशन टायगर संदर्भातली महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। धाराशिवमधनं धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेशाबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। कोर्टाचा निकाल लागेपर्यंत खासदार ओमराजे निंबाळकर कोणतीच भूमिका घेणार नाहीये। 20 तारखेच्या निकालानंतर मी माझी भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलेलं आहे। ओमराजेंच्या या भूमिकेवरनं आता आजच्या दिल्लीतील पक्षाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नसल्याची चिन्ह सुद्धा दिसतात। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। ओमराजे निंबाळकरांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। एक महत्त्वाचा खटला त्यांचा न्यायालयात सुरू आहे आणि त्याच निमित्तानं त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं समजतंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे जोडले गेलेले आहेत। बालाजी, ओमराजेंच्या या भूमिकेचं कारण नेमकं काय आहे? आपण जर पाहिलं तर धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये आहेत। त्याचं कारण मुख्य म्हणजे ऑपरेशन टायगर मध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव जोडलेलं गेलेलं आहे आणि त्याच पक्षप्रवेशाच्या चर्चेवरून जे आहे ते ओमराजे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर त्यांच्या वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल जो आहे तो 20 तारखेला लागणार आहे आणि त्या अनुषंगानं ओमराजे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। त्यांनी अद्यापर्यंत कुठल्याही माध्यमासमोर येऊन आपली भूमिका जाहीर केलेली नाही। मात्र अशी देखील आता माहिती मिळते की ओमराजे आजची जी ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे त्या बैठकीला देखील ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती जी आहे ती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी ओमराजे निंबाळकर नेमकं काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय ओमराजे निंबाळकरांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं समजतंय। कोर्टाचा निकाल लागेपर्यंत खटला संदर्भातला ते काहीही भूमिका घेणार नाही। मात्र आज होणाऱ्या या बैठकीमध्ये ते उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे।